नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। SCRT ने 1 जुलै 2021 पासून ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केली आहे। त्याच धर्तीवर आपल्याला आता एक टेस्ट द्यायची आहे। तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1 सेमी इंग्लिश ची टेस्ट कशा प्रकारे आपल्याला सोडवायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। एवढेच नाही तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक PDF दिलेली आहे। त्या PDFच्या स्वरूपात आपल्याला इथे मिळणार आहे आणि ती PDF पासवर्ड प्रोटेक्टेड असल्यामुळे तो पासवर्ड आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। चला तर आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। Question number 1. Write the answer to the following question in one sentence. Any 5. यामध्ये आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे आणि एकूण 5 मार्क्स आहे। पहिला प्रश्न, व्हॉट इज साऊंड? आणि याचं उत्तर आहे साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन आवर इयर्स। दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज मोमेंटम? राइट द युनिट ऑफ दिस अमाउंट इन SI अँड CGS सिस्टीम। तर याचं उत्तर आहे मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट। In SI system, unit of momentum is kg meter per second and in CGS system it is gram centimeter per second. तीसरा प्रश्न आहे, what are the elements in a nucleus? The elements in the nucleus are proton and neutron. चौथा प्रश्न आहे, what is the name write the name of each of the acidic and basic substance used in daily practice. The acidic substance lemon juice and basic substance is baking soda. What is the main difference? पाचवा प्रश्न, what is the main difference in a frequency of male and the female voice? याचं उत्तर आहे female sound frequency is 165 to 255 Hz, while the male frequency is 85 to 155 Hz. That is, the male voice frequency is less than female voice. सहावा प्रश्न आहे, while riding a motorcycle on a winding road, Manoj has both the momentum and the direction of the motorcycle. What effect will change have on speed? तर याचं उत्तर आहे the both momentum and the direction, that is velocity of the motorcycle will increase if its speed increases and it will decreases if the speed decreases. प्रश्न 7वा, complete the chemical reaction or operation. तर रिएक्शन दिलेली आहे CaCl2 plus Na2SO4 gives. तर याचं उत्तर येणार 2NaCl plus CaSO4. आणि प्रश्न 8वा आहे, व्हॉट इज युनिव्हर्सल इंडिकेटर? राइट 2 नेम्स ऑफ नॅचरल इंडिकेटर. आता याचं उत्तर आहे अ युनिव्हर्सल इंडिकेटर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर इन अ स्पेसिफिक प्रपोर्शन. आणि नॅचरल इंडिकेटरचे 2 नाव आहे, नॅचरल इंडिकेटर आर बीटरूट ज्यूस अँड टर्मरिक पावडर. Question number 2. Write answer to the following question. Any 5. याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 5 प्रश्न सोडवायचे आहे आणि एकूण 10 मार्क आहे। तर आपण पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक अ, किरण went with her parent to their newly built empty enclosed house. Upon entering the house, she was completely confused when she heard a loud and increasingly important sound while talking to her parents. She did not know why she was making such a noise. Here are some answers to the following question she asked her dad. And the first question is, why is the sound of indistinct and increased importance heard in her house? This is due to a sound wave get reflected from the wall and the roof of a room multiple times.
सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज धिस टाइप ऑफ साऊंड, आणि त्या साऊंडचं नाव आहे इट इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. बी प्रश्न आहे, माय कलर इज ब्ल्यू, आय हॅव अ ड्रॉप ऑफ वॉटर इन माय बॉडी, when I was given heat it turned white, so let me identify someone, write my chemical molecular formula. I am a copper sulfate and chemical molecular formula is CuSO4. Question number C, complete the following table. या टेबल मध्ये आपल्याला U, A आणि T याच्या किमती दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला तो टेबल पूर्ण करायचा आहे. तर पहिलं दिलेलं आहे U इज इक्वल टू 0, A इज इक्वल टू 5, T इज इक्वल टू 5. याला फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला V ची किंमत 25 मिळत आहे. नंतरचा सेकंड प्रश्न आहे, याच्यामध्ये आपल्याला U ची किंमत दिलेली नाही आहे, A आणि T याच्या किमती दिलेल्या आहेत. त्या आपण जर फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर त्यावरून आपल्याला U ची किंमत 8 ही मिळत आहे, म्हणजेच 8 मिळत आहे. राइट द सायंटिफिक रिझन. Question number D, write the scientific reason. Sodium is monovalent. Sodium have 11 electron. Its electronic configuration is 281. That is the last shell. Means outermost shell have only one electron. Therefore, sodium is monovalent. Question number E. याच्यामध्ये आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि आपल्याला काही पॉइंट्स केलेले आहे 1, 2, 3, 4 आणि तिथे त्यांची नावे लिहायची आहे. तर ही डायग्राम आहे रिव्हर्बरेशन क्रिएशन. तर त्याच्यापैकी पहिला जो दिलेला आहे त्याचं नाव आहे रिफ्लेक्टेड साऊंड. दुसरं जे आहे तिथे सिंगर बसलेली आहे, ते सिंगर. तिसरं आहे डायरेक्ट साऊंड आणि चौथा पॉइंट आहे त्याचं उत्तर आहे लिसनर. प्रश्न क्रमांक F, व्हॉट इज अन इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स, राईट डाऊन देअर फीचर. याचं उत्तर आहे अन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स दॅट प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन व्हेन डिझॉल्व इन ए वॉटर, आणि त्याचं फीचर आहे इट इज डिसोसिएटेड इनटू आयन इन ए सोल्युशन, इट acquire capacity to conduct electricity. क्वेश्चन क्रमांक G, write the name of a compound KOH and find molecular mass. molecular mass ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे K चं 39, O चं दिलेलं आहे 16 आणि H चं दिलेलं आहे 1. name of the compound that is KOH चं नाव आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मॉलिक्युलर मास काढण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे सम ऑफ कॉन्स्टिट्यूएंट ॲटॉमिक मासेस. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ KOH आपण जर फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर लिहिलं तर ॲटॉमिक मास ऑफ K प्लस ॲटॉमिक मास ऑफ O प्लस ॲटॉमिक मास ऑफ H, आणि याच्यावरून आपल्याला 39 प्लस 16 प्लस 1 इज इक्वल टू आपल्याला मॉलिक्युलर मास ऑफ KOH मिळालेले आहे 56. अशा प्रकारे आपण सेतू अभ्यासक्रमाची विज्ञान सायन्स 1 सेमी इंग्लिश वर्ग 10वी याची टेस्ट सोडवलेली आहे.